Hellos, how are you? Hope you're doing good and having no nervous Monday. Okay, we're directly going to hop up with the next theory. Hopefully, you have already watched the previous video if you have not attended the lecture. If you have attended the lecture, you must know that we have completed a little bit part of demand for money. Today, we are going to see a new theory for demand for money, and then we are hopping on the next chapter or next subtopic, that is inflation. Okay, so without a further ado, let's go to the next theory, Fisher's quantity theory of money. Okay. The quantity theory of money states that quantity of money is the main determinant of the price level or the value of money. So price level म्हणजे प्राइस किंवा पैशाची किंमत, value of money is the main determinant of quantity of money. ओके. क्वांटिटी ऑफ मनी हा ॲक्च्युअल प्राईज लेवलला डिटरमाइन करतो किंवा पैशाच्या व्हॅल्यूला डिटरमाइन करतो. एनी चेंज इन द क्वांटिटी ऑफ मनी प्रोड्युसेस अँड एक्झॅक्टली प्रपोर्शनेट चेंज इन द प्राईज लेवल. सो जेवढा तुमच्या क्वांटिटी ऑफ मनीमध्ये मार्केटमध्ये असलेल्या मनी क्वांटिटीवर परिणाम होईल तेवढाच परिणाम त्याच प्रपोर्शनेटमध्ये परिणाम तुमच्या प्राइजेसमध्ये होईल, प्राइस लेवलमध्ये होईल. In the words of Irving Fisher, again a very well known economist, other things remaining unchanged as the quantity of money in circulation increases, म्हणजे सर्क्युलेशन मधला जेव्हा पैसा वाढत जातो, the price level also increases in the direct proportion. तो जो प्राइस लेवल होता है वो बढ़ता जाता है डायरेक्ट प्रपोर्शन में, मतलब जैसे सर्कुलेशन में मनी बढ़ेगा नोट्स बढ़ेंगे या फिर उसका मनी का सर्कुलेशन बढ़ेगा आपके प्राइजेस भी बढ़ेंगे, दैट इज इन्फ्लेशन भी बढ़ेगा. एंड द वैल्यू ऑफ मनी डिक्रीजेस वाइस वर्सा. लेकिन जैसे ही आपका प्राइस लेवल बढ़ता है ओवरऑल इकोनॉमी में, उसके साथ साथ आपके पैसों का वैल्यू कम होता है. अब सोचो कि अगर एक पेन आपको पहले 10 रुपए में मिलता था और अब वही पेन आपको 15 रुपए में मिल रहा है, मतलब पहले आपके 10 रुपए को जो वैल्यू थी, 10 रुपए को जो हम कीमत दे रहे थे, वो कम होकर अब हम उतनी कीमत 15 रुपए को दे रहे हैं. तो पैसे की वैल्यू घट जाएगी लेकिन आपका प्राइस लेवल बढ़ जाएगा जब आपके इकॉनॉमी में मनी सर्क्युलेशन बढ़ता आहे. जेव्हा इकॉनॉमीमध्ये पैशाचं सर्क्युलेशन वाढतं तेव्हा तुमच्या किमती वाढतात, पण पैशाला असलेली व्हॅल्यू, पैशाला असलेली किंमत मात्र कमी होते. अँड वाईस वर्सा. इफ द क्वांटिटी ऑफ मनी इज डबल्ड, द प्राइस लेवल विल ऑल्सो बी डबल अँड द व्हॅल्यू ऑफ मनी विल बी 1/2. इन द सेन्स जेव्हा मनी सर्क्युलेशन, मनी क्वांटिटी ही दुप्पट होईल तेव्हा प्राइजेस पण दुप्पट होतील, 2 टाइम्स बढ़ेंगे आपके प्राइस भी. लेकिन उसके साथ साथ आपका जो मनी वैल्यू है वो हाफ हो जाएगा, दैट इज 1/2 हो जाएगा. ओके इसके मतलब आपके पैसों की जो कीमत है वो कम हो जाएगी. On the other hand, if the quantity of money is reduced by 1/2, the price level will also be reduced by 1/2, and the money and the value of money will be twice. In the sense, अगर क्वांटिटी ऑफ मनी इन सर्कुलेशन हाफ से कम होता है तो प्राइस लेवल्स भी हाफ से कम हो जाएंगे, इन्फ्लेशन घट जाएगा, मे बी डिफ्लेशन हो जाएगा, लेकिन आपके पैसों की वैल्यू बढ़ जाएगी. इसका मतलब है 15 रुपए को मिलने वाला पेन अगर अब 10 रुपए को मिलता है, लेकिन इसका प्रपोर्शनेट क्या है, आपका मनी क्वांटिटी या फिर क्वांटिटी ऑफ मनी हाफ से कम हो जाएगा तो प्राइस लेवल भी हाफ से कम हो जाएगा, लेकिन आपका पैसों का कीमत, वैल्यू ऑफ मनी विल बी ट्वाइस, 2 टाइम्स बढ़ेगा. फिशर हैज एक्सप्लेन्ड इन दिस थियरी, his theory in terms of his equation, that is mv is equal to pt or pt is equal to mv plus m dash v dash. Let's see what is that. P is a price level. Then uh, ip is the value of money. Okay. M is the total quantity of legal tender money. V is the velocity of circulation, हमने देखा है ऑलरेडी velocity of circulation of money क्या है. Then M dash is the total quantity of credit money. ओके मतलब इकोनॉमी में कितना लोन्स के हिसाब से पैसा है, कितना क्रेडिट के हिसाब से दिया हुआ पैसा है वो. V dash is the velocity of circulation of money again, and the in a credit again.
and the T is the total amount of goods and services exchanged for money or transactions performed by money. So actually आपका T मतलब कितने ट्रांजैक्शन आपके इकोनॉमी में हुए हैं वो. Okay, let's see. This equation equates the demand for money, PT, to the supply of money, that is MV and M dash V dash. The total volume of transaction multiplied by the price level PT represents the demand for money. In the sense PT क्या represent करता है आपका demand for money, total volume of transactions जब प्राइस लेवल से मल्टीप्लाई किए जाते हैं तो आपको कितना मनी डिमांड मार्केट में वो पता चलता है. According to Fisher, PT is SPQ. In other words, price level P multiplied by quantity bought Q by the by the community S, that is given the total demand that gives the total demand for money. This equals the total supply of money in the in a community consisting of the quantity of actual money M and its velocity of a circulation V plus total quantity of credit money M dash and its velocity of a circulation V dash. ओके सो इसका मतलब है आप जब पीटी के बारे में देख रहे हो तो उसका मतलब होता है एम वी प्लस एम डैश वी डैश, ये सबका टोटल हो सकता है. एंड दैट्स वाई एक ईयर में आप टोटल वैल्यू ऑफ परचेसेस निकालने के लिए आप बोल सकते हो पीटी is measured by mv plus m dash v dash. This equation of exchange pt is equal to mv plus m dash v dash becomes, in order to find effect of the quantity of money on the price level or the value of money, we write this equation as p is equal to, in the bracket mv plus m dash v dash bracket divided by t. Okay, so Fisher points out the price level p and m plus m dash provided the uh, volume of the transactions remain unchanged. The truth of this proposition is evident from the fact that if m and m dash are doubled, while v and t remain constant, v dash and t remain constant, p is also doubled, but the value of money 1 upon p is reduced to half. जैसे हमने बोला था पहले ही ट्रांजैक्शन में. Fisher's quantity theory of money explained with the help of below figure. A and B, there are two panels. Okay, panel A of the figure shows the effect of change in quantity of money on the price level. तो price level पे आपके मतलब change in quantity quantity demanded या फिर change in the quantity of money का कैसे प्राइस लेवल पे इम्पैक्ट होता है ये दिखता है. टू बिगिन विथ, व्हेन द क्वांटिटी ऑफ मनी इज m, द वी कैन द प्राइस लेवल इज p. तो जब हमारा m इतना क्वांटिटी लेवल ऑफ मनी था तो हमारा प्राइस लेवल क्या है p. तो हम ऐसे बोल सकते हैं एक्चुअली. तो सिंपली वी कैन से that when the quantity of money is doubled to m2, तो देखो let me get my annotation and my drawing skills maybe. Okay, so what we can say is actually जैसे ही आपकी पहली m मनी क्वांटिटी थी और p प्राइस लेवल था, ओके, व्हेन द क्वांटिटी ऑफ मनी इज डबल टू m2, m से हम अगर m2 तक पहुंचते हैं क्वांटिटी ऑफ मनी, देन हमारा प्राइस लेवल भी p2 तक बढ़ता है. वैसे ही अगर द क्वांटिटी ऑफ मनी इज इंक्रीज्ड 4-fold, मतलब 4 टाइम्स बढ़ाई जाए m4 तक, तो हमारा प्राइस लेवल भी p4 हो जाता है. द प्राइस लेवल ऑल्सो इंक्रीजेस बाय 4 टाइम, दैट इज p4. तो अगर हम m4 पे जंप लेते हैं मनी डिमांडेड पे, तो या फिर क्वांटिटी ऑफ मनी पे, तो आपका प्राइस लेवल भी देखो यहाँ से आप देख सकते हो p4 पे जा रहा है. दिस रिलेशनशिप इज एक्सप्रेस्ड बाय द कर्व p इज इक्वल टू फंक्शन ऑफ m फ्रॉम द ओरिजिन एट 45 डिग्री. तो ये 45 डिग्री वाला जो लाइन है p इज इक्वल टू फंक्शन ऑफ m वाला, प्राइस लेवल इज द फंक्शन ऑफ क्वांटिटी ऑफ मनी. तो ये फंक्शन से आप ये दिखा सकते हो. ओके, नेक्स्टली इन पैनल बी, जो नीचे वाली फिगर है उसमें द इनवर्स रिलेशनशिप बिटवीन द क्वांटिटी ऑफ मनी एंड द वैल्यू ऑफ मनी इज डिपिक्टेड. देखो
जैसे ही हम पॉजिटिव रिलेशन के बारे में बात कर रहे थे प्राइस और मनी क्वांटिटी ऑफ मनी के बारे में, तो हमें एक अपवर्ड स्लोपिंग कर्व मिला, राइट? वो 45 डिग्री वाली लाइन ये देखो आप ऊपर जा रही है, दैट इज अ पॉजिटिव स्लोप्ड। लेकिन आप जब ये बात कर रहे हो तो ये निगेटिवली स्लोप्ड है, क्योंकि यहाँ पर इनवर्स रिलेशन दिखाया गया है। Okay, the inverse relation between quantity of money and the value of money is depicted where the value of money is taken on the vertical axis. तो जैसे कि पहले पैनल में आपके y एक्सिस पे प्राइस लेवल था, लेकिन दूसरे पैनल में आपके y एक्सिस पे वैल्यू ऑफ मनी है और आपके x एक्सिस पे कॉन्स्टेंटली क्वांटिटी ऑफ मनी दोनों पैनल में दिख रहा है। ओके, लेकिन जैसे हम बोल सकते हैं कि हमारे पास ऑलरेडी M2 M4 के फिगर्स है, लेकिन जब हम मतलब हमारे पास ये ऑलरेडी फिगर्स है, ओके, तो हम ये बोल सकते हैं कि द इनवर्स रिलेशन बिटवीन द क्वांटिटी ऑफ मनी एंड द वैल्यू ऑफ मनी इज डिपिक्टेड वेयर द वैल्यू ऑफ मनी इज टेकन ऑन द वर्टिकल एक्सिस व्हेन द क्वांटिटी ऑफ मनी इज M1। तो हमारा जैसे ये M, या फिर हम बोल सकते हैं M1 है, तो वैल्यू ऑफ मनी इज 1/P। ओके, तो ये आपका उस टाइम वैल्यू ऑफ मनी क्या है, 1/P है। ओके, बट विद द डबलिंग द वैल्यू ऑफ मनी टू M2, इन द सेंस जैसे हम M से M2 तक जाते हैं तो हमारा वैल्यू ऑफ मनी कितना हो जाता है, 1/P2 हो जाता है। मतलब आपका वैल्यू ऑफ मनी कम हुआ जैसे ही आपका क्वांटिटी ऑफ मनी बढ़ गया। सेम तरीके से अगर हम M2 से M4 तक जाते हैं तो आपका वैल्यू ऑफ मनी और कम हो जाएगा, 4 फोल्ड से कम हो जाएगा। it would be reduced to 1/P4। Okay, the inverse relationship between quantity of money and the value of money is shown by downward sloping curve। 1/P is a function of M। सो 1/P इज अ फंक्शन ऑफ M। ये जो डाउनवर्ड स्लोपिंग कर्व है, इससे ये इनवर्स रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी ऑफ मनी एंड द वैल्यू ऑफ मनी दिखता है। वेर एज ऊपर के ए पैनल में जो फंक्शन है जिसको 45 डिग्री लाइन में दिख रहा है, P प्राइस लेवल इज द पॉजिटिव फंक्शन और डायरेक्ट फंक्शन ऑफ मनी, क्वांटिटी ऑफ मनी। तो ये हमें ऊपर के ए पैनल में दिखता है। ओके, इसके हिसाब से दैट्स वाई फिशर के थियरी में है, हम ये बोल सकते हैं कि आपका जो प्राइस लेवल है, क्वांटिटी ऑफ मनी, ये बहुत ही पॉजिटिवली रिलेटेड है प्राइस लेवल से। वेर एज आपका जो क्वांटिटी ऑफ मनी है ये वेरी इनवर्सली रिलेटेड है विद द वैल्यू ऑफ मनी। Okay, let's see the next one. Now, with the assumptions that M and V remain constant, the price level P depends upon quantity of money M. The greater the quantity of M, the higher the level of prices. So, जितनी ज्यादा आपकी क्वांटिटी रहेगी पैसों की, उतना ज्यादा क्वांटिटी होगा आपका मनी, क्वांटिटी ऑफ मनी का। ओके, द हायर द लेवल ऑफ प्राइजेस। और जैसे ही आपका क्वांटिटी ऑफ मनी ज्यादा है, उसके साथ साथ आपके प्राइजेस भी ज्यादा होंगे। लेट अस गिव द न्यूमेरिकल एग्जांपल। Okay, suppose the quantity of money is rupees 5 lakh in an economy. The velocity of circulation of money V is 5 and the total output to be transacted T is 2,50,000 unit. So हमें क्या क्या दिया है यहाँ पर, M दिया है, V दिया है दैट इज 5, और T टोटल अमाउंट ऑफ आउटपुट टू बी ट्रांजैक्टेड, टोटल आउटपुट टू बी ट्रांजैक्टेड इज 2,50,000। सो द एवरेज प्राइस लेवल P विल बी, क्योंकि हमारे पास इक्वेशन है MV इज इक्वल टू PT, उसे ही थोड़ा ट्विस्ट किया है। अगर आप देख सकते हो तो हमारा ओरिजिनल इक्वेशन क्या है, लेट मी शो यू वन मिनट। ओके, हमारा इक्वेशन है MV इज इक्वल टू PT, राइट? तो हम क्या कर रहे हैं, सिर्फ वो जो इक्वेशन है इसको ट्विस्ट कर रहे हैं। P निकालना है हमारे पास, बाकी MVT है, तो क्या कर रहे हैं, P को एक साइड रख रहे हैं और सिर्फ यहाँ पर क्योंकि ये मल्टीप्लीकेशन में, वहां पर जाकर डिवीजन में हो रहा है। दैट्स वाई हम यहाँ पर डाल सकते हैं एक्चुअली कि P इज इक्वल टू, जैसा उन्होंने लिखा है वैसा MV है, तो M हमारा है 5 लाख, राइट? तो M हमारा है 5 लाख। ओके, 5 लाख मल्टीप्लाइड बाय 5 करना पड़ेगा क्योंकि हमारा V 5 है। ओके, और डिवाइडेड बाय आपका T कितना है, 2.5 लाख, राइट? 2,50,000 मतलब 2.5 लाख।
तो सिंपली क्या मैं कर सकती हूँ यहाँ पर 2.5 लाख एंड 5 लाख एक दूसरे के मतलब ये एक है तो ये दो है, राइट। तो सिंपली मैं ये कर सकती हूँ। अब हमारा इक्वेशन बन गया 2 मल्टीप्लाइड बाय 5 डिवाइडेड बाय 1, राइट। तो डिवाइडेड बाय 1 तो हम लेते नहीं है, तो इसका मतलब है अब ये बन गया 2 मल्टीप्लाइड बाय 5 और इसकी वजह से आपका एक्चुअली प्राइस लेवल हो जाता है 10। ओके, तो हम ऐसे बोल सकते हैं आपका प्राइस लेवल ₹10 पर यूनिट होगा। समझ में आ रहा है? ऐसे टाइप के सम्स शायद आपको एग्जाम में आ सकते हैं क्योंकि ये बहुत ही इजी टू सॉल्व है, राइट। तो इफ नाउ अदर थिंग्स रिमेनिंग द सेम, द क्वांटिटी ऑफ मनी इज डबल्ड, मतलब जो क्वांटिटी ऑफ मनी आपका था वो 5 लाख था तो डबल हो गया, मतलब 10 लाख हो गया। तो अब आप कैसा हो जाएगा, P इज इक्वल टू 5 की जगह आपको 10 लाख लेने पड़ेंगे, तो 10 लाख, राइट। 10 lakhs multiplied by 5 divided by अगेन 2.5 लाख, क्योंकि वो तो चेंज नहीं हुआ है बाकी कुछ, तो 2.5 लाख। तो सिंपली आप बोल सकते हो कि ये आपने एक बार काटा और ये अगर 5 लाख मतलब डबल है तो 10 लाख मतलब 4 टाइम्स होने वाला है। तो आप सिर्फ क्या करोगे, डायरेक्टली 5 मल्टीप्लाइड बाय 4 करोगे, 5 4s आर 20, तो इसका मतलब है आपकी प्राइस 20 हो जाएगी। तो आप ऐसा बोल रहे हो कि पहले हमारी प्राइस 10 थी, अब ये प्राइस कितनी हो गई, 20 हो गई, मतलब दुगनी हो गई, दुप्पट झाली प्राइस, बरोबर आहे ना। तर मग आपण असं सिंपली म्हणू शकतो की जर समजा तुमचं क्वांटिटी ऑफ मनी डबल झाली, बाकी सगळं सेम असेल तर तुमचं बाकी सगळं म्हणजे व्ही आणि टी हे जर सगळं आपण सेम ठेवलं तर तुमची प्राइस लेवल पण दुप्पट होईल। तुमच्या लक्षात येत आहे? हेच आपण थिअरीचं इम्प्लिकेशन बघितलं, इन द सेन्स थिअरीमध्ये असं सांगितलं होतं मगाशी, आपण जर तुम्हाला आठवत असेल तर बघता आपण जेव्हा बोललो तेव्हा, की जर समजा तुमची मनी क्वांटिटी ऑफ मनी डबल झाली तर तुमची प्राइस लेवल पण डबल होते जर बाकी सगळे फॅक्टर इतर कॉन्स्टंट राहिले, रिमेन सेम राहिले तर, पण तुमची व्हॅल्यू ऑफ मनी निम्मी होते। आणि वाईस वर्सा, जर समजा तुमची मनी क्वांटिटी ऑफ मनी हाफ झाली तर प्राइस लेवल पण हाफ होणार, पण तुमची व्हॅल्यू ऑफ मनी जी असेल ती मात्र डबल होणार। ओके, सो नेहमी लक्षात ठेवा हे जे सम आहे किंवा अशा प्रकारची जी सम आहे ती तुमची थिअरी इम्प्लाय करायला खूप जास्त उपयोगाची ठरतात। ओके, सो आपण जे बोललो, आपण जे शब्द 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 असे बडबड केले ते तुम्हाला या सम मधून दाखवायचा प्रयत्न केला की आधी 10 रुपयाची प्राइस होती, आता ती 20 रुपये झाली, कारण तुमचं बाकी सगळे जरी फॅक्टर कॉन्स्टंट असले तरी क्वांटिटी ऑफ मनी एम हा पहिला 5 लाख होता तो डबल होऊन 10 लाख झाला, आणि म्हणून तुमची प्राइस लेवल पण आधी जी 10 होती ती डबल होऊन 20 झाली। ओके, लेट्स गो फर्दर. What are the assumptions of theory? Fisher's theory is based on the following assumptions. P is passive factor, प्राइस लेवल हा एक पॅसिव्ह फॅक्टर आहे, म्हणजे तो इतर गोष्टींवर अवलंबून असतो, सो तो स्वतः काही चेंज होत नाही स्वतःहून। इन द इक्वेशन ऑफ एक्सचेंज जे आपण बघितलं MB इज इक्वल टू PT, किंवा आपण बघताना काय बघितलं होतं तुम्हाला आठवत आहे का, आपण असं बघितलं होतं PT इज इक्वल टू MV प्लस M डॅश V डॅश असं इक्वेशन, त्याला इक्वेशन ऑफ एक्सचेंज असं म्हणतात, विच इज अफेक्टेड बाय अदर फॅक्टर्स. द प्रपोर्शन ऑफ M डॅश टू M रिमेन्स कॉन्स्टंट. नेहमी M डॅश म्हणजे क्रेडिट मध्ये अवेलेबल असलेलं पैसे आणि नॉर्मल कॅश मधले पैसे यांचं एकमेकांशी असलेलं प्रपोर्शन कॉन्स्टंट राहिलं पाहिजे असं फिशर अज्युम करतो. V आणि V डॅश ते चुकून पडलं, ओके, V असं नुसतं, V आणि V डॅश आर अज्युम टू बी कॉन्स्टंट अँड आर independent of changes in M and M dash. इन द सेन्स V आणि V डॅश नेहमी कॉन्स्टंट राहतात आणि त्यांचा काहीही इम्पॅक्ट होत नाही M आणि M डॅशवर, किंवा M आणि M डॅश मध्ये काही चेंज झालं तरी V आणि V डॅश मध्ये चेंज होत नाही. T also remains constant and it depends of the it is independent of other factors such as M dash V dash. So T हा सुद्धा एक अतिशय कॉन्स्टंट असलेला फॅक्टर आहे, ट्रान्झॅक्शन टोटल ट्रान्झॅक्शन्स ऑफ मनी, आणि तो M डॅश V डॅश यांच्यापासून
त्याने काही फरक पडत नाही ह्या सगळ्या लोकांमध्ये चेंज झाला तरी टीवर. इट इज अज्युम दॅट द डिमांड फॉर मनी इज प्रपोर्शनल टू द व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे असं अज्युम केलं गेलंय की डिमांड फॉर मनी जी आहे ती तुमच्या व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शनची प्रपोर्शनल असेल. द सप्लाय ऑफ मनी इज अज्युम्ड ॲज अ एक्झोजेनसली डिटरमाइंड कॉन्स्टंट. मनी सप्लाय हा बाहेरून ठरवून आलेला किंवा फिक्स्ड असलेला एक कॉन्स्टंट असलेला डिटर्मिनंट ठरवला गेला. द थिअरी इज ऍप्लिकेबल इन अ लॉंग रन. ही जी थिअरी आहे फिशरची, ती थिअरी ही लॉंग रन मध्ये ऍप्लिकेबल होते आणि इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट इन द इकॉनॉमी. सो ही थिअरी आपल्याला तेव्हाच बघायला मिळते जेव्हा आपल्या इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट प्रेझेंट असते. सो ऑब्व्हियसली या थिअरीला पण क्रिटिसिझम्स आहेत. Truism in the sense, according to Keynes, the quantity theory of money is a truism. Truism म्हणजे काय असतं तर फिशर्स इक्वेशन इज simple truism because it says that total quantity of money paid for goods and services must be equal to the value PT. But it cannot be accepted today as the certain percentage change in the quantity of money leads to the same percentage change in the price level. So हे अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड रिलेशन आहे MVPT मधलं, पण तरी आजच्या काळात तितक्याच पर्सेंटेज आहे तेवढाच प्रपोर्शनेट चेंज होईल किंवा असं या सगळ्या गोष्टी अशा पटकन सांगता येत नाहीत असं त्यांचं. म्हणजे अशा इतक्या स्ट्रेट फॉरवर्डली सांगता येणार नाही, इतक्या सिम्पली सांगता येणार नाही. दॅट्स वाय केन्सने त्याला म्हटलं की इट्स व्हेरी ट्रुइझम. ओके, देन अदर थिंग्स आर नॉट इक्वल. मग अशी म्हटल्याप्रमाणे व्ही डॅश टी ह्या सगळ्या गोष्टी ज्या नेहमी आपण अदर थिंग्स रिमेन अनचेंज्ड असं म्हटलं तर थिअरीमध्ये नेहमी असं म्हटलंय की अदर थिंग्स रिमेन अनचेंज म्हणजे सेम राहिल्यात, कॉन्स्टंट राहिल्यात. पण अशा इन रिअल लाईफ कधीच राहत नाहीत. व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ मनी ट्रान्झॅक्शन ही कधीच कॉन्स्टंट राहत नाहीत, दे कीप चेंजिंग. आणि म्हणून हे पण एक क्रिटिसिझम होतं या थिअरीचं. देन कॉन्स्टंट्स रिलेट टू डिफरंट टाइम. Professor Ham criticizes Fisher for multiplying M and V because M relates to the point of time, V is a period of time. So velocity of the money of circulation असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो पिरियड ऑफ टाइम म्हणजे थोडक्यात खूप सारा टाइम एका सर्टन पॉइंटवरती त्याचं नंबर नाहीये. व्हेअरॅज तुमचं क्वांटिटी ऑफ मनी ही एका सर्टन पॉइंटवर तुम्हाला काढता येते. तुम्ही व्हीचा विचार केलात तर तुम्हाला डिफरंट टाइम पिरियड्सचा विचार करायला लागतो. सो तुम्ही एक वेगवेगळ्या यू कांट कम्पेअर ॲपल्स अँड ऑरेंजेस असं प्रोफेसर हार्मचं म्हणणं आहे. द फॉर्मर इज स्टॅटिक कन्सेप्ट म्हणजे एम ही एक स्टॅटिक कन्सेप्ट आहे, whereas the latter is dynamic. V is a very dynamic concept. It is therefore technically inconsistent. म्हणजे बरोबर नाही वाटत किंवा अतिशय थोडं आपण म्हणू की थोडं चुकीचं वाटतं लॉजिकली टू मल्टिप्लाय टू नॉन कम्पेरेबल फॅक्टर्स. इट फेल्स टू मेजर द व्हॅल्यू ऑफ मनी. सो ही थिअरी व्हॅल्यू ऑफ मनी किंवा पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी कॅल्क्युलेट करायला फेल ठरते. And it is a weak theory according to the Crowther. The quantity theory is a weak in many respects. First is cannot explain why there are fluctuations in price level in a short run. So छोट्या पिरियड मध्ये प्राइस लेवल का सतत बदलत राहतात याबद्दल सांगायला ती कमी पडते. दुसरं, इट गिव्स undue importance to the price level as if changes in prices were the most critical and important phenomenon in economic system. सो हे प्राइस लेवलला खूप जास्त प्रमाणावर महत्व दिलं गेलंय या थिअरीमध्ये क्राउथरच्या मते. आणि त्यांनी असं म्हणायचा प्रयत्न केलाय की अतिशय क्रिटिकल आणि इम्पॉर्टंट फेनॉमिनॉन आहे प्राइस लेवलचं चेंज होणं किंवा प्राइस लेवल असं म्हणण्याचा या थिअरीतून प्रयत्न केलाय, पण तसं नाहीये. आणि थर्डली, इट प्लेसेस मिसलिडिंग एम्फसिस ऑन क्वांटिटी ऑफ मनी ॲज द प्रिन्सिपल कॉज ऑफ चेंज इन प्राइस लेवल ड्युरिंग द ट्रेड सायकल. सो क्वांटिटी ऑफ मनीला खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॉर्टन्स दिलाय ॲज अ प्रिन्सिपल टू कॉज द चेंजेस इन द प्राइस लेवल ड्युरिंग ट्रेड सायकल. सो ओव्हरऑल वी कॅन से दिस इज अ गुड थिअरी. पण त्याला काही आपण जसं बघितलं तसं कुठल्याही इकॉनॉमिक थिअरीला पुढचे जे अभ्यास करणारे लोक असतात ते नेहमीच क्रिटिसाइज करतात आणि त्या क्रिटिसाइज करून सोडून देत नाहीत तर त्याच्यावर अभ्यास करतात ऑब्व्हियसली. आणि त्यामुळे ह्या थिअरीच्या क्रिटिसिझम्स वरून आपल्याला बघता येतं. देन इट निग्लेक्ट्स इंटरेस्ट रेट.
ऑब्व्हियसली खूप इम्पॉर्टंट असतो इंटरेस्ट रेट, आतापर्यंत आपण बघितलंय. आणि दिस थिअरी निग्लेक्ट्स इंटरेस्ट रेट. देन इट इज अ व्हेरी इट हॅज रिअली अनरिअलिस्टिक अझम्पन्स. आपण म्हटलं तसं की it has very unrealistic assumptions, because the quantity theory of money is unrealistic, because it analyzes the relation between M and P in a long run. Thus it neglects the short run factors which influence the relationship. So yeah, फिशर्सची इक्वेशन तोपर्यंत चांगली ठरतात, पॉवरफुल ठरतात, अंडर द अझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट. पण असं म्हटलं जातं की फुल एम्प्लॉयमेंट कधी इकॉनॉमीमध्ये फार कमी वेळा दिसून येते. बरोबर आहे की नाही? वी इज नॉट कॉन्स्टंट. मग अशी म्हटल्याप्रमाणे वी, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी, ही कधीच इकॉनॉमीमध्ये कॉन्स्टंट असू शकत नाही, विच इज अनरिअलिस्टिक. कारण आपण आता त्याला अझम्पशन मध्ये कॉन्स्टंट असं पकडलंय. आणि म्हणूनच त्यानंतरचा आलेला हा अप्रोच आहे क्वांटिटी थ्योरी ऑफ मनी, द केम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच. Okay, the equation of exchange has been stated by Cambridge economist Marshall and Pigou in form of different from Irving Fisher. Irving Fisher पेक्षा थोड्याशा वेगळ्या फॉर्म मध्ये मार्शल आणि पिगूनी द केम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच नावाचा क्वांटिटी थिअरी ऑफ मनी मध्ये अप्रोच सांगितला. Cambridge economists explain the determination of value of money in line with the determination of value in general. So पैशाची किंमत कशी ठरवायला हवी ॲज कम्पेअर्ड टू द व्हॅल्यू इन जनरल, हे या थिअरीतून सांगायचा प्रयत्न केला गेला. सो आता आपण दुसऱ्या थिअरीवर उडी मारतोय. इट इज अ केम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच. व्हॅल्यू ऑफ, आणि कुणी दिलंय ते मार्शल आणि पिगू. Value of commodity is determined by the demand for and supply of it, and likewise according to them the value of money, that is purchasing power म्हणजे खर्च करण्याची क्षमता, is determined by the demand for and supply of money. So तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे, व्हॅल्यू ऑफ मनी आहे, ही त्या जस्ट मिनिट, ओके, ही ऍक्च्युली तुमच्या मनी डिमांड आणि मनी सप्लाय याच्यावर अवलंबून असते. ॲज स्टडीड इन अ कॅश बॅलन्स अप्रोच टू डिमांड फॉर मनी, Cambridge economists laid stress on the store of value function of money in a sharp contrast with the medium of exchange function of money. In the sense, जसं आपण बघितलं की पैशाची अशी वेगवेगळी फंक्शन्स असतात, तर इथे सुद्धा ना त्यांनी जास्त फोकस हा स्टोअर व्हॅल्यू, पैसा स्टोअर करता येतो त्याला व्हॅल्यू असते, या प्रकारच्या फंक्शन्सवर दिलाय ॲज कम्पेअर्ड टू मीडियम ऑफ एक्सचेंज, म्हणजे पैशाचा मीडियम सारखा वापर करणं, यापेक्षा जास्त त्यांनी स्टोअर म्हणून वापर करता येतो, त्याला ठेवता येतं, साठवून ठेवता येतं, या प्रकारे केलाय. According to cash balance approach, public likes to hold a proportion of nominal income in the form of money, cash balances. So या अप्रोच प्रमाणे त्यांनी असं म्हटलंय की लोकांना एक थोडी अमाऊंट स्वतःच्या हातात कॅश बॅलन्स म्हणून ठेवणं पसंत असतं. लेट अस कॉल दिस प्रपोर्शन ऑफ नॉमिनल इन्कम दॅट पीपल वॉन्ट टू होल्ड इन द मनी फॉर्म इज के. सो ही लोकांच्या हातात जी कॅश म्हणून ठेवायचा, कॅश म्हणून मेंटेन करायचा जो नॉमिनल प्रपोर्शन आहे पैशाचं, त्याला आपण के असं मानूया. ओके, आणि म्हणून कॅश बॅलन्स अप्रोच म्हणतो की एमडी, दॅट इज डिमांड फॉर मनी or the amount of money which public wants to hold, जी अमाऊंट लोकांना होल्ड करून ठेवायचे कॅशची, ती सांगताना के पी वाय असं म्हटलं गेलंय. त्यातला स्मॉल के आपण मगाशीच म्हटलंय, द प्रपोर्शन ऑफ नॉमिनल इन्कम दॅट पीपल वॉन्ट्स टू होल्ड इन फॉर्म ऑफ मनी. ओके, देन द प्राइस लेवल पी वाय, दॅट इज नॉमिनल नॅशनल इन्कम, आणि वाय इज अ रियल नॅशनल इन्कम. सो वाय इज रियल नॅशनल इन्कम ॲग्रिगेट आउटपुट, पी इज द प्राइस लेवल, आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं नॉमिनल नॅशनल इन्कम. सो नॉमिनल नॅशनल इन्कम मल्टिप्लाइड बाय द प्रपोर्शन ऑफ नॉमिनल इन्कम दॅट पीपल वॉन्ट्स टू होल्ड इन द मनी फॉर्म, असं मिळून आपल्याला कळतं की किती ऍक्च्युअल अमाऊंट लोकांना कॅशमध्ये ठेवायचे. ओके, नाउ फॉर द अचिव्हमेंट ऑफ मनी मार्केट इक्विलिब्रियम, म्हणजे मनी मार्केटमध्ये इक्विलिब्रियम येण्यासाठी, कारण सगळे आपले जे कष्ट असतात ते इक्विलिब्रियमवर पोहोचण्यासाठीच असतात, बरोबर. सो मनी मार्केट इक्विलिब्रियमवर पोहोचण्यासाठी डिमांड फॉर मनी मस्ट इक्वल वर्थ द सप्लाय ऑफ मनी, म्हणजे त्यासाठी आपल्याला मनी डिमांड आणि मनी सप्लाय हे एकमेकांना इक्वल टू पाहिजेत, बरोबर आहे. दॅट्स वाय हिअर वी डिनोट सप्लाय ऑफ मनी ॲज एम.
It is important to note that supply of money M is exogenously given. मनी सप्लाय हा बाहेरून तुम्हाला मिळते त्याची अमाऊंट, इन द सेन्स मॉडेलमध्ये क्रिएट होत नाही, अँड इज डिटरमाइंड बाय द मॉनिटरी पॉलिसीज ऑफ द सेंट्रल बँक ऑफ अ कंट्री. आणि मनी सप्लाय हा सेंट्रल बँकेकडून मेंटेन केला जातो, डिटरमाइन केला जातो, ठरवला जातो. दस द इक्विलिब्रियम इन द मनी मार्केट. आणि म्हणून एम इज इक्वल टू एम डी, म्हणजे तुम्हाला लोकांना जी मनी अमाऊंट, कॅश अमाऊंट होल्ड करायचे हातात, पब्लिक वॉन्ट्स टू होल्ड द अमाऊंट ऑफ मनी, ते आपण एम डी म्हटलंय. आणि एम म्हणजे मनी सप्लाय असं म्हटलंय. आणि आपल्याला इक्विलिब्रियम तेव्हाच मिळेल मार्केटमध्ये जेव्हा एम इज इक्वल टू एम डी असेल. ओके, दॅट्स वाय ॲज एम डी इज इक्वल टू के पी वाय. म्हणजेच आपल्याला हे दाखवायला लागेल की एम इज इक्वल टू एम डी इज इक्वल टू के पी आय. म्हणूनच इक्विलिब्रियम आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा एम इज इक्वल टू के पी वाय असेल. पुन्हा एकदा, मनी डिमांड काइंड ऑफ जे फंक्शन आहे, जे लोकांना हातात कॅश होल्ड करून ठेवण्याची जी अमाऊंट आहे एम डी, ही आपल्याला के पी वाय या फंक्शनने मिळते. पी वाय म्हणजे नॅशनल इन्कम, नॉमिनल नॅशनल इन्कम. जेव्हा आपण प्रपोर्शन ऑफ इन्कम ऑफ पीपल वॉन्ट टू होल्ड मनी, दॅट इज के, यांनी मल्टिप्लाय करतो तेव्हा मिळतं आपल्याला मनी डिमांड. आणि जेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम मध्ये राहायचं असतं, मनी मार्केटमध्ये इक्विलिब्रियम पर्यंत पोहोचायचं असतं, तेव्हा मनी डिमांड शुड इक्वल टू मनी सप्लाय. आणि म्हणून एम डी शुड इक्वल टू एम. आणि एम हा सेंट्रल बँक कडून डिटरमाइन केला जातो. म्हणून आपण या दोन फॅक्टरवरून असं म्हणू शकतो की जर मला इक्विलिब्रियम मध्ये राहायचं असेल तर एम शुड बी इक्वल टू एम डी. पण एम डी म्हणजे के पी वाय आहे, म्हणूनच एम शुड इक्वल टू के पी वाय. म्हणजे मनी सप्लाय शुड ऑल्सो बी इक्वल टू के पी वाय. मनी इक्विलिब्रियम एक्सचेंज कॅश बॅलन्स, मनी equilibrium Cambridge cash balance approach is shown in a figure that is given, where demand for money is shown by rising straight line KPY. So ही जी रायझिंग स्ट्रेट लाईन आहे ती तुम्हाला दाखवते मनी डिमांड और डिमांड फॉर मनी इन अ मनी मार्केट. KPY ही लाईन आहे, विच इंडिकेट्स K and Y being held constant for money increases proportionately with the rise in price level. In the sense या सुद्धा लाईन मध्ये K आणि Y हे कॉन्स्टंटली धरलेले आहे, कारण P म्हणजे प्राइस लेवल ही प्रपोर्शनेटली चेंज होतीये. म्हणजे डिमांड फॉर मनी एम डी हे प्राइस लेवल बरोबर वाढत चाललंय. म्हणून ॲज प्राइस लेवल राइजेस पीपल डिमांड मोर मनी फॉर ट्रान्झॅक्शन पर्पज. जर समजा लॉजिकली विचार केला तर मार्केटमधल्या प्राइजेस वाढत असतील तर ऑब्व्हियसली लोक जास्त पैसे स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील. याचाच अर्थ मनी डिमांड वाढेल, याचाच अर्थ केपीवाय वाढेल. ओके, म्हणजेच पी वाढलं, प्राइस लेवल वाढल्या की लोक एमडी म्हणजे मनी डिमांड वाढवतील. ओके, कारण के आणि वाय हे आपण इथे कॉन्स्टंट पकडलेले आहे. डिमांड फॉर मनी एपीके सॉरी इक्वल्स टू द सप्लाय ऑफ मनी M0. So it's not APK, okay? It's wrongly written there. Demand for money KPY is equal to the supply of money. So M0 ला प्राइस लेवल पण P0 आहे आणि म्हणून तुमचा इक्विलिब्रियम जिथे तुमचं मनी डिमांड इक्वल टू मनी सप्लाय होऊ शकतं, इट इज ॲट E0. With the supply of money equal to the M0, equilibrium price P0 is determined. If the money supply is increased, how the monetary equilibrium will change? आधी जो E0 वर आपल्याला मनी मार्केट मधला इक्विलिब्रियम मिळतोय तो कसा चेंज होईल जर समजा आपला मॉनिटरी सप्लाय वाढला तर. आणि म्हणून सपोज मनी सप्लाय इज इन्क्रीज टू M1, म्हणजे M0 वरून जर समजा सो M0 वरून जर समजा M1 वरती सप्लाय गेला, मनी सप्लाय, तर इनिशियल प्राइस लेवल जी P0 होती ती सुद्धा वाढत जाऊन P1 वर जाईल. सो जर समजा मनी सप्लाय इन्क्रीज टू M1 ॲट द इनिशियल लेवल ऑफ P0, द पीपल विल बी होल्डिंग मोर मनी दॅन दे डिमांड फॉर इट. सो अशा वेळी काय होईल, लोक जास्त पैसे होल्ड करतील त्यांनी डिमांड केल्यापेक्षा. जर समजा मनी सप्लाय वाढला आणि तेवढी डिमांड मार्केटमध्ये नसेल तर
प्राइस लेवल तेवढी मोठी नसेल तर देअरफोर दे वुड वॉन्ट टू रिड्यूस देअर मनी होल्डिंग, आणि म्हणून त्यांना त्यांच्या हातातला पैसा कमी करावा असं वाटेल कारण तेवढ्या प्राइजेस नाहीयेत. आणि म्हणून इन ऑर्डर टू रिड्यूस देअर मनी होल्डिंग दे वुड वॉन्ट टू इन्क्रीज देअर स्पेंडिंग ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑलरेडी मार्केटमध्ये प्राइजेस कमी आहेत आणि हातात पैसा जास्त आहे म्हटल्यावर आपण जास्त डिमांड करू, जास्त गुड्स अँड सर्व्हिसेसवर पैसे खर्च करू. इन रिस्पॉन्स टू द इन्क्रीज इन द मनी स्पेंडिंग बाय द हाऊस होल्ड्स द फर्म विल इन्क्रीज प्राइजेस ऑफ देअर गुड्स अँड सर्व्हिसेस. सो जेव्हा आपल्याला पैसे वाढवायचे असतात किंवा नॉट पैसे वाढवायचे असतात, जेव्हा आपल्याला हातातले पैसे वाढलेत असं लक्षात येतं तेव्हा जास्तीत जास्त खर्च करून लोक आपल्या हातातले ते वाढलेले पैसे कमी करायचा किंवा बॅलन्स्ड आउट ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओके, so let's see what we can see in the next page. As prices rises, the household will need to demand more money to hold for transaction purpose. म्हणजे जेव्हा प्राइस वाढायला लागतात, जसं की P0 वरून P1 वर जाणं, तेव्हा लोकांना जास्त पैशाची गरज निर्माण होते, बरोबर. आणि इट विल बी सीन फ्रॉम द फिगर दॅट विथ द इन्क्रीज इन मनी सप्लाय, जेव्हा तुम्ही M0 वरून M1 वर पोहोचताय तेव्हा न्यू इक्विलिब्रियम इन द मनी डिमांड आणि मनी सप्लाय जेव्हा मनी मार्केटमध्ये क्रिएट व्हायची वेळ येईल तेव्हा तो इवन या पॉइंटवर क्रिएट होईल विथ द डिमांड फॉर मनी कर्व KPI, कारण प्राइस लेवल हॅज रायझन टू P1. सो तुमची M टू M1 अशी राईज झाली क्वांटिटी ऑफ मनी सप्लाइड, आणि तुमची प्राइस लेवल पण P0 वरून P1 वर गेले. याचा अर्थ तुमचा इक्विलिब्रियम E0 वरून E1 वर ट्रान्सफर होईल. It is worth mentioning that K in this equation 1 and equation 2 is related to velocity of circulation of money V in the Fisher's transaction approach. So हा जो K आहे तो जवळजवळ V शी रिलेटेड आहे, फिशरच्या जो आधीचा अप्रोच बघितला त्याच्याप्रमाणे. Thus when greater proportion of nominal income is held in the form of money, when K is higher, V falls. सो जेव्हा जास्त कॅश हातात पकडली जाते इन फॉर्म ऑफ मनी तेव्हा तुमचा के मोठा असतो आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी कमी होऊन जाते. ऑन द अदर हँड वेन लेस प्रपोर्शन ऑफ नॉमिनल इन्कम इज हेल्ड बाय मनी, के रायझेस. इन द सेन्स जेव्हा जास्त अमाऊंट ही हातात पकडली जाते तेव्हा के वाढतो. In the words of Crowther, the higher the proportion of their real incomes that people decide to keep in money, the lower will be the velocity of circulation and vice versa. जसं लोकांकडचं रिअल इन्कम वाढायला लागतं तसं तसं लोक त्यांची वेलॉसिटी ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन वी कॅन से तोच पैसा परत परत फिरण्याची जी क्रिया असते ती कमी होऊन जाते. इट फॉलोज फ्रॉम द अबव दॅट के इज 1/V. के ह्या इक्वेशनला आपण के इज इक्वल टू 1/V असं म्हणू शकतो. नाव द रिअरेंजिंग इक्वेशन 2 वी हॅव कॅश, आपलं जे इक्वेशन आहे M इज इक्वल टू KPY, या इक्वेशनला आपण जर रिअरेंज केलं तर आपण असं म्हणू शकतो की P इज इक्वल टू 1/KM/Y. ओके, like Fisher's equation, cash balance equation also, we can say K is defined as quantity of money supply divided by national income, that is M/PY. Now Cambridge economists also assume that K remains constant. म्हणजे केम्ब्रिज इकॉनॉमिस्ट हे जे आहेत ज्यांनी कॅश बॅलन्स अप्रोच दिलाय ते सुद्धा या के ला कॉन्स्टंट मानतात. फर्दर ड्यू to their belief that wage price flexibility ensures full employment of resources. So त्यांचं असं म्हणणं आहे की वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी जी आहे जी आपण आधी बघितली होती की जर समजा तुमच्या प्राइजेस वाढल्या तर जास्तीत जास्त लोक कमीत कमी वेजेसवरती कामाला लागतील अँड जसं तुमचं जर समजा प्राइजेस कमी झाल्या तर जास्त एम्प्लॉयमेंट म्हणजे जास्त वेजेस दिल्या जातील लोकांना. थोडक्यात फुल एम्प्लॉयमेंट इकॉनॉमीमध्ये कॉन्स्टंट राहील, दॅट इज वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी. ओके, सो याच्यामुळे मार्केटमध्ये फुल एम्प्लॉयमेंट बनवून राहील असाही या अप्रोचमध्ये सांगण्याचा उद्देश असू शकतो. दस फ्रॉम इक्वेशन 3 म्हणजे आपण जे हे इक्वेशन बघितलं त्या इक्वेशन प्रमाणे इट फॉलोज विथ द के अँड वाय रिमेनिंग द कॉन्स्टंट प्राइस पी इज डिटरमाइंड बाय द क्वांटिटी ऑफ मनी एम. Changes in the quantity of money will cause proportionate change in price level.
म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला या कॅश बॅलन्स अप्रोच मधून, जर क्वांटिटी ऑफ मनी मध्ये चेंज झाला तर हे जे चेंज आहे ते प्रपोर्शनेट चेंज करतील तुमच्या प्राइस लेवलमध्ये. आणि म्हणून आपण हेच पुन्हा असं म्हणू शकतो, एम इज इक्वल टू 1/py किंवा MV is equal to PY. Okay, which in income version of features theory of money. However, in spite of former similarity between cash balance and transaction approaches, ह्या दोन्ही जरी फिशरचं आणि ह्याचं इक्वेशन सारखं येत असेल किंवा लेट्स से की त्यांच्यात खूप जास्त समानता दिसून येत असेल, तरीही there are important conceptual differences between the two equations or two theories which makes cash balance approach superior to the transaction approach. म्हणजे फिशरच्या अप्रोच पेक्षा हा अप्रोच जास्त सुपिरियर ठरतो. First, as mentioned above, Fisher's transaction approach lays stress on medium of exchange of money, whereas atta apan storing function of money, storing the value of function of money, याच्यावर store of value function of money याच्यावर जास्त जोर दिलाय cash balance approach मध्ये. Further, in explaining the factors which determine velocity of circulation, transaction approach points to the mechanical aspects of payments method and practices such as frequency of wages, other factor payments, and the speed with which funds can be sent from one place to another, the extent to which bank deposit and checks are used in the dealing with each other, and so on. On the other hand, K in the cash balance approach is behavioral in nature. म्हणजे आपण जेव्हा केचा विचार करतो, जो ट्रान्झॅक्शनल अप्रोच मध्ये केलेला नाहीये, इथे कॅश बॅलन्स मध्ये केला, तो बिहेवियरल इन नेचर आहे. According to Professor S.B. Gupta, cash balance approach is behavioral in nature. It is built around the demand for money. However, simple, unlike Fisher's V, K is a behavioral ratio. As such, it can easily lead to stress being placed on the relative usefulness of money as an asset. Thirdly, cash balance approach explains the determination of value of money in a framework of general demand supply analysis of value. Thus, according to approach value of money, that is the purchasing power is determined by the demand for and supply of money. म्हणजेच हा कॅश बॅलन्स अप्रोच ऑफ मनी जो काही आहे त्यातून सॉरी त्यातून ओव्हरऑल जनरल डिमांड सप्लाय अनालिसिस ऑफ व्हॅल्यू जी आपण करतो त्या फ्रेमवर्क मध्ये बसवता येतो कॅश बॅलन्स अप्रोच आपल्याला. दस अकॉर्डिंग टू दिस अप्रोच व्हॅल्यू ऑफ मनी दॅट इज द पर्चेसिंग पॉवर इज डिटरमाइंड बाय द मनी डिमांड अँड मनी सप्लाय. म्हणजेच थोडक्यात पर्चेसिंग पॉवर ही तुम्हाला मनी डिमांड आणि मनी सप्लाय वरून ओळखता येईल असं आपण म्हणू शकतो. To sum up, cash balance approach has made some improvements over Fisher's transactions approach in explaining the relationship between money and prices. However, it is essentially the same as Fisher's transaction approach. Like Fisher's approach is considers substitution between money and commodities. That is, if they decide to hold less money, they spend more on commodities rather than on other assets such as bonds, shares, real property, and durable consumer goods. So जर समजा लोकांनी कमी पैसे हातात ठेवायचे असं ठरवलं तर ते जास्त स्पेंड करतील कमोडिटीज वरती. म्हणजे कमी पैसे हातात ठेवून जास्त खर्च करायचा असं होईल, रादर दॅन अदर ॲसेट्स सच ॲज बॉन्ड्स, शेअर्स, रिअल प्रॉपर्टीज या सगळ्यावरती इन्व्हेस्टमेंट जसं आपण सोप्या भाषेत त्याला म्हणतो तसं नाही खर्च केले जाणार, ते बेसिक कमोडिटीजवर खर्च करतील. Further, like Fisher's transaction approach is it visualizes changes in the quantity of money causes proportional changes in price level. फिशरच्याच अप्रोच प्रमाणे हा अप्रोच सुद्धा असं म्हणतो की क्वांटिटी ऑफ मनी दॅट इज MD ह्यामुळेच प्राइस लेवलमध्ये चेंज होईल, जे आपण ग्राफमध्ये बघितलं होतं. लाईक फिशर्स अप्रोच, कॅश बॅलन्स अप्रोच ऑल्सो अज्युम्स दॅट फुल एम्प्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस विल प्रिवेल ड्यू टू द वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे याही अप्रोचमध्ये असं म्हटलंय की इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट होईल कारण इकॉनॉमीमध्ये वेज प्राइस फ्लेक्झिबिलिटी असेल. Hence, it also believes in aggregate supply curve as perfectly inelastic at full employment level of output. आणि म्हणून
हा सुद्धा अप्रोच किंवा हे सुद्धा इकॉनॉमिस्ट असं बिलीव्ह करतात की जो ॲग्रिगेट सप्लाय कर्व आहे तो कम्प्लिटली इनइलॅस्टिक असेल फुल एम्प्लॉयमेंटच्या वेळी. आणि इम्पॉर्टंट लिमिटेशन ऑफ कॅश बॅलन्स अप्रोच, हे सगळे झाले ते चांगल्या गोष्टी. पण जर समजा काही क्रिटिसिझम, काही लिमिटेशन बघायची झाली, तर इम्पॉर्टंट लिमिटेशन काय आहे या अप्रोचचं, कॅश बॅलन्स अप्रोचचं, that it also assumes that proportion to income that people want to hold money, that is k, remains constant. म्हणजे लोकांचं इन्कम पैकी किती टक्के किंवा किती पर्सेंट लोक कॅशमध्ये होल्ड करतील हे प्रमाण पण कॉन्स्टंट राहील असं हे अज्युम करतं, विच इज नॉट पॉसिबल. जसं वेलॉसिटी ऑफ मनी, वेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी व्ही, हे आपण म्हणू शकत नाही किती कॉन्स्टंट राहू शकेल की नाही, त्याप्रमाणेच के पण कॉन्स्टंट राहू शकेल की नाही असं आपण म्हणू शकत नाही. Besides, cash balance approach falls short of considering demand for money as an asset. If demand for money as an asset were considered, it would have determining influence on the rate of interest on which the amount of investment in the economy depends. Investment plays an important role in determination of level of real income in the economy. आणि म्हणून जो इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंटचा असतो, इम्पॉर्टन्स इन्व्हेस्टमेंटचा असतो किंवा कशा इम्पॉर्टन्स असतो, डिटर्मिनेशन ऑफ रिअल इन्कम इन द इकॉनॉमी, याबाबत खूप थोडंसं आपण असं म्हणू की निग्लेक्शन केल्यासारखं वाटतं. It was left to J.M. Keynes, that is Lord Keynes, who later emphasized the role of demand for money as an asset, which was one of the alternative assets in which individuals can keep their income on wealth. Finally, it may be mentioned that other criticisms of Feature's transaction approach to the quantity theory of money discussed above equally apply to the Cambridge cash balance approach. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या काही चुका सोडून दिल्या आणि नवीन कॅश बॅलन्स अप्रोच जो त्यांनी मांडला आपण बघितला, तर तो त्यात काही बदल वगळता बाकी सगळीच्या सगळी क्रिटिसिझम्स जी केन्स म्हणतो ह्या केम्ब्रिजच्या कॅश बॅलन्स अप्रोचला पण लागू होतात, जी फिशरला लागू होत होते. And that's why here it ends for today, that we have seen two theory, Fisher's theory and Cambridge cash balance approach theory. And we are going to stop here for today, and then tomorrow we will see the inflation and inflation control or curbing measures in economy. Okay, let's get connected tomorrow, and for today, have a nice day ahead. Bye bye.